महापौर, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. Our next chapter is cholinergic agents. So what are cholinergic agents? The compounds that have the same effect as acetylcholine or produces the same effect of stimulation of the parasympathetic nerve, they are called as cholinergic or parasympathomimetic agents. Okay, आता जे कंपाऊंड्स जो ॲसिटिलकोलिनचा जो इफेक्ट असतो त्याच्यासारखेच इफेक्ट दाखवतात किंवा सेम तसाच इफेक्ट प्रोड्यूस करतात ॲसिटिलकोलिनसारखा, किंवा स्टिम्युलेशनचा इफेक्ट प्रोड्यूस करतात पॅरासिम्पॅथॅटिक नर्वला, त्यांना म्हटलं जातं कोलिनर्जिक एजंट्स. आणि त्याच कोलिनर्जिक एजंट्सला पॅरासिम्पॅथोमायमॅटिक एजंट्स असं पण म्हटलं जातं. आता आपल्याला माहिती आहे ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे दोन पार्ट आहेत, एक असतो सिम्पॅथॅटिक आणि दुसरा असतो पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. तर ॲसिटिलकोलिन काय आहे? ॲसिटिलकोलिन एक हार्मोन आहे, न्यूरो हार्मोन आहे. ते काय करत असतं, आपल्या बॉडीमध्ये जे ट्रान्समिशन होत असतात, नर्व ट्रान्समिशन होत असतात, नर्व इम्पल्सेसचं जे ट्रान्समिशन होत असतं इन दी प्री गँग्लिओनिक ऑफ दी सिम्पॅथॅटिक अँड दी प्री अँड पोस्ट गँग्लिओनिक ऑफ दी पॅरासिम्पॅथॅटिक नर्व फायबर्स अँड ऑल्सो ॲट दी न्यूरोमस्क्युलर जंक्शन इन दी व्हॉलंटरी सिस्टीम. तर ह्यांना रेग्युलेट करण्याचं काम ॲसिटिलकोलिन करत असतं. तर ॲसिटिलकोलिन काय कुठं रिलीज होतं आणि कुठं स्टोअर होतं, तर ते नर्व एंडिंगलाच स्टोअर होत असतं आणि नर्व एंडिंगपासूनच ते जशी गरज असेल तसं ते काय होत असतं, रिलीज होत असतं. मग ॲसिटिलकोलिन काय करतं, ॲसिटिलकोलिन हे जे आहे ते काय करत असतं, ट्रान्समिटर जे इम्पल्सेसचं ट्रान्समिशन होत असतं म्हणून ट्रान्समिटर म्हणून ते ॲक्ट करत असतं थ्रू दी पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम. This is said to be brought about by changing the permeability of anion and cations, which are the carriers of bioelectric current. ओके, तर आपण काय बघितलं, कोलिनर्जिक एजंट्स म्हणजे काय आहेत की जे कंपाऊंड ॲसिटिलकोलिन सारखाच इफेक्ट दाखवतात, की त्यांच्यासारखाच इफेक्ट प्रोड्यूस करतात पॅरासिम्पॅथॅटिक नर्वला, त्यांना म्हटलं जातं कोलिनर्जिक किंवा त्यांनाच म्हटलं जातं पॅरासिम्पॅथॅटिक मायमेटिक्स. ॲसिटिलकोलिन काय करत असतं, ते एक न्यूरो हार्मोन आहे की जे काय करत असतं, इम्पल्सेस जे असतात, ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस त्यांना रेग्युलेट करण्याचं काम करत असतं. ॲसिटिलकोलिन हे नर्व एंडिंगलाच स्टोअर असतं आणि तिथेच सिंथेसाइज होतं आणि जसं गरज असेल तसं ते रिलीज होत असतं. मग त्याचे the effect of stimulation of cholinergic system is divided into two categories. आता ही जी कोलिनर्जिक सिस्टीम आहे ह्याचे दोन कॅटेगरीज आहेत, एक असतं मस्करेनिक आणि दुसरी असते निकोटिनिक. ॲसिटिलकोलिनचे इफेक्ट काय काय आहेत, तर ॲसिटिलकोलिन जे इफेक्ट दाखवतात सेम इफेक्ट कोलिनर्जिक एजंट्स दाखवतात. तर ॲसिटिलकोलिनचे काय काय इफेक्ट्स आहेत, तर जी कार्डियक ॲक्टिव्हिटी असते त्याला इनहिबिट करण्याचं काम ॲसिटिलकोलिन करतं. त्यानंतर जे स्मूथ मसल्स असतात गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकचे त्यांच्या स्टिम्युलेशनचं काम करतं. तसेच जी पेरिस्टाल्सिसची मूवमेंट असते ते इन्क्रीज करतं. पेरिफेरल व्हॅसोडायलेशन करण्यासाठी ते रिस्पॉन्सिबल असतं. तसेच ते सलायवेशन आणि जे सिक्रेटरी ग्लँड्सचं जे सिक्रेशन आहे त्यांना इन्क्रीज करतं. हे सगळे ॲसिटिलकोलिनचे काम झाले. आता आपण बघणार आहेत की कोलिनर्जिक एजंट्स कोणते कोणते आहेत. त्यामध्ये फर्स्ट जो आहे तो आहे ॲसिटिलकोलिन क्लोराईड. ॲसिटिलकोलिन क्लोराईड इट इज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर which is solid in nature and it is very hygroscopic in nature and freely soluble in water and alcohol, and its aqueous solutions are neutral to litmus. It has to be stored in an airtight container in a cool and dry place since it is rapidly destroyed by cholinesterase in the blood and it has too short duration of action and it is not used clinically and it is not official. Okay, सो व्हॉट इज दिस ॲसिटिलकोलिन क्लोराईड? ती एक व्हाईट कलरची क्रिस्टलाइन पावडर आहे की जे हायग्रोस्कोपिक त्याचं नेचर असतं. की हायग्रोस्कोपिक म्हणजे काय की जे ॲटमॉस्फिअरमधून मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतं अशी पावडर. आणि ती काय असते, फ्रीली सोल्युबल असते वॉटरमध्ये आणि अल्कोहोलमध्ये. आणि त्याचे जे ॲक्वियस सोल्युशन्स जे बनवले जातात ते न्यूट्रल टू लिटमस असतात. ठीक आहे, आता ही पावडर कशी आहे, हायग्रोस्कोपिक आहे, त्याच्यामुळे ती एअरटाईट कंटेनरमध्ये एका कूल आणि ड्राय प्लेसला काय केले जाते, स्टोअर केले जाते. ठीक आहे, सिन्स इट इज रॅपिडली डिस्ट्रॉइड बाय कोलिनोस्टेरेज इन द ब्लड इट हॅज टू शॉर्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन. त्याची ड्युरेशन ऑफ ॲक्शन काय एकदम शॉर्ट आहे, पण ती आता क्लिनिकली यूज केली जात नाही. ही जी ॲसिटिलकोलिन क्लोराईड पावडर जी आहे ती क्लिनिकली यूज केली जात नाही, त्यामुळे ती ऑफिशियल नाही आहे. ठीक आहे, सेकंड जो तुमचा ड्रग आहे तो आहे फायसोस्टिग्माइन सॅलिसिलेट. Physostigmine salicylate, it is a salicylate salt of alkaloid physostigmine which is an alkaloid obtained from dried ripe seeds of Physostigma venenosum. ओके, तर
ही फायसोस्टिग्माइन सॅलिसिलेट काय आहे, दे आर दी साल्ट ऑफ अल्कलॉइड फायसोस्टिग्माइन. कशाचे साल्ट्स आहेत ते, दे आर दी साल्ट्स ऑफ अल्कलॉइड फायसोस्टिग्माइन. आता ते काय असते, कुठून ऑप्टेन केली जाते फायसोस्टिग्माइन सॅलिसिलेट, ते एक तर राईप सीड्स असतात. कशाचे, फायसोस्टिग्मा व्हेनेनोसमचे राईप झालेले म्हणजे पिकलेले राईप सीड्स असतात. ठीक आहे. त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत, इट इज ए व्हाईट or faintly yellowish powder that is moderately soluble in water and soluble in an alcohol and chloroform. ही फायसोस्टिग्माइन सॅलिसिलेट ही एक व्हाईट कलरची किंवा फेंटली येलोइश अशी पावडर असते की जी मॉडरेटली वॉटरमध्ये सोल्युबल असते आणि अल्कोहोलमध्ये आणि क्लोरोफॉर्ममध्ये ती सोल्युबल असते. कोल्ड सॅच्युरेटेड सोल्युशन इज न्यूट्रल टू लिटमस. त्याचे जे कोल्ड सोल्युशन्स असतात, सॅच्युरेटेड सोल्युशन जे असतात ते न्यूट्रल टू लिटमस असे असतात. On exposure to air and light, the powder or its aqueous solutions acquires a red tint. ओके. जर त्याचा एअरमध्ये कॉन्टॅक्ट आला, लाईटमध्ये कॉन्टॅक्ट आला, तर त्याची जी पावडर असते स्टोअर केलेली किंवा त्याचे जे ॲक्वियस सोल्युशन्स जे असतात त्यांना एक रेड कलरचा एक टिंट येतो. सो त्यामुळं काय केलं जातं आहे, इट शुड बी स्टोअर्ड इन एअरटाईट कंटेनर विच इज रेजिस्टंट टू लाईट. मग ते एअरटाईट कंटेनरमध्ये लाईटपासून रेजिस्ट असे स्टोअर केले जातात आणि त्याचे जे सोल्युशन जे असतात ते स्टरलाइज केले जातात फिल्ट्रेशन मेथडनी. इट इज इनकम्पॅटिबल विथ अल्कलॉइडल रिएजंट, अल्कलीज अँड आयर्न साल्ट्स. म्हणजे अल्कलॉइडल एजंट्स, अल्कलीज, आयर्न साल्टसोबत ते काय आहेत, इनकम्पॅटिबल आहेत. नेक्स्ट जो ड्रग आहे तो आहे तुमचा निओस्टिग्माइन मिथिल सल्फा. निओस्टिग्माइन methyl sulfate. So this neostigmine methyl sulfate, it is a white crystalline powder with bitter taste and soluble in water and less soluble in an alcohol. The compound is very hygroscopic and is always used in injection and its aqueous solutions are neutral to litmus. Neostigmine methyl sulfate ही काय एक व्हाईट कलरची क्रिस्टलाइन पावडर आहे, त्याला एक बिटर टेस्ट असते आणि त्याची जी सोल्युबिलिटी आहे निओस्टिग्माइनची ती आहे की ते वॉटरमध्ये सोल्युबल असतात आणि अल्कोहोलमध्ये कमी सोल्युबल असतात की लेस सोल्युबल असतात. ठीक आहे. दी कंपाऊंड इज व्हेरी हायग्रोस्कोपिक. हा पण कंपाऊंड काय हा खूप हायग्रोस्कोपिक आहे, त्यामुळे काय केलं जातं, इज ऑलवेज यूज इन इंजेक्शन. खूप हायग्रोस्कोपिक असल्यामुळे तो इंजेक्शनमध्ये यूज केला जातो आणि त्याचे जे ॲक्वियस सोल्युशन्स असतात ते न्यूट्रल टू लिटमस असे असतात. इट इज यूज पॅरेंटरली फॉर द ट्रीटमेंट ऑफ पॅरालायटिक इलियस अँड पोस्ट ऑपरेटिव्ह युरिनरी रिटेन्शन. आता हे कुठे कुठे यूज केलं जातं, इट इज यूज पॅरेंटरली वापरलं जातं. So it is used parenterally for the treatment of paralytic ileus and post-operative urinary retention. पोस्ट-ऑपरेटिव्ह म्हणजे नंतर पोस्ट-ऑपरेटिव्ह युरिनरी रिटेन्शन जर असेल तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केलं जातं. तसेच पॅरालायटिक इलियसच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केलं जातं, म्हणजे की इंटेस्टिनल ब्लॉकेज असतं त्याच्यामध्ये जे डायजेस्टिव्ह मुवमेंट जे असते त्यांच्यामध्ये इम्पेअरमेंट होते. तसेच इट इज ऑल्सो यूज इन द डायग्नोसिस अँड द ट्रीटमेंट ऑफ मायस्थेनिया ग्रॅव्हिस. डायग्नोसिससाठी आणि मायस्थेनिया ग्रॅव्हिसच्या ट्रीटमेंटमध्ये हा जो ड्रग आहे तो यूज केला जातो. मायस्थेनिया ग्रॅव्हिस जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की एक रॅपिड फटिक होतो मसिल्सचा किंवा एक रॅपिड विकनेस येतो, त्याला मायस्थेनिया ग्रॅव्हिस असं म्हटलं जातं. तर हा जो ड्रग जो आहे तो सबक्युटेनियसली पण दिला जातो, इंट्रामस्क्युलर रूटने पण दिला जातो आणि त्याचा जो डोस असतो तो असतो 0.5 to 2 mg. नेक्स्ट जो ड्रग आहे तो आहे pyridostigmine bromide. Pyridostigmine bromide, it is a white crystalline powder with a characteristic agreeable odor and is delicescent in nature. तो एक व्हाईट कलरची क्रिस्टलाइन पावडर असलेला तो एक ड्रग आहे, त्याला एक कॅरेक्टरिस्टिक ॲग्रेएबल ओडर असते आणि तो खूप डेलिकेसंट असतो. हा जो ड्रग आहे पायरिडोस्टिग्माइन ब्रोमाइड, इट इज फ्रीली सोल्युबल इन वॉटर, अल्कोहोल अँड क्लोरोफॉर्म, की जो वॉटरमध्ये तसेच अल्कोहोलमध्ये क्लोरोफॉर्ममध्ये काय होत असतो, फ्रीली सोल्युबल होत असतो. आणि त्याचं जे स्टोरेज आहे ते आहे की इट शुड बी स्टोअर इन वेल क्लोज टाईट कंटेनर. त्याचे जे सोल्युशन्स जे असतात ते स्टरलाइज केले जातात आणि त्याच्या स्टरलायझेशनसाठी ॲटोक्लेविंग किंवा फिल्ट्रेशन ह्या 2 मेथड वापरल्या जातात. तो एक लेस पोटेंट आणि लेस टॉक्झिक ड्रग आहे दॅन निओस्टिग्माइन. ड्यू टू इट्स रिलेटिव्ह अफिनिटी फॉर द न्यूरोमस्क्युलर जंक्शन, इट इज यूज इन मायस्थेनिया ग्रॅव्हिस. मायस्थेनिया ग्रॅव्हिसच्या ट्रीटमेंटमध्ये हा जो ड्रग आहे तो युजली यूज केला जातो कारण इट हॅज अ रिलेटिव्ह अफिनिटी
to the neuromuscular junction. The common formulations are injections and tablets. त्याचे जे कॉमन फॉर्म्युलेशन्स जे आहेत ते इंजेक्शन्स आणि टॅबलेट्स हे आहेत आणि त्याचा जो युजुअल डोस असतो तो असतो 62 to 40 mg ॲज पर द नीड ऑफ द पेशंट and it is given orally or by intravenous route of 1 to 5 mg which may be repeated as per the need of the patient. जशी गरज असेल तसा तो ड्रग दिला जातो, ओरली दिला जातो किंवा इंजेक्शनने दिला जातो. नेक्स्ट जो ड्रग आहे तो आहे पिलोकार्पिन नायट्रेट. Pilocarpine hydrochloride is official in USP. They are the nitrate. It is a nitrate of alkaloid pilocarpine. अल्कलाइड पिलोकार्पिनचे नायट्रेट्स असतात की जे पिलोकार्पस मायक्रोफॅलसचे जे लीव्ज असतात त्यांचे जे पानं असतात त्यांच्यापासून ऑब्टेन केले जातात आणि ज्या पिलोकार्पसच्या अदर स्पीसीज पण असतात त्यांच्यापासून पिलोकार्पिन नायट्रेट हा ड्रग ऑब्टेन केला जातो. त्याच्या प्रॉपर्टीज आहेत इट ऑकर्स इन द फॉर्म ऑफ कलरलेस क्रिस्टल्स विथ बिटर टेस्ट अँड इट हॅज अ स्लाइट ओडर. तर हा जो ड्रग आहे तो कलरलेस क्रिस्टल्स असतात त्याला एक बिटर टेस्ट असते आणि स्लाइट ओडर असते, एकदम कमी अशी ओडर असते. इट इज सोल्युबल इन वॉटर. त्याची सोल्युबिलिटी आहे की वॉटरमध्ये सोल्युबल असतो, तसेच अल्कोहोलमध्ये पण सोल्युबल असतो, पण क्लोरोफॉर्म आणि इथरमध्ये तो इनसोल्युबल असतो. इट्स ॲक्वियस सोल्युशन्स आर स्टरलाइज बाय फिल्ट्रेशन ऑर बाय ॲटोक्लेविंग. त्याचे जे ॲक्वियस सोल्युशन बनवले जातात ते स्टरलाइज केले जातात फिल्ट्रेशन मेथडनी किंवा ॲटोक्लेविंगनी. तसेच हा जो ड्रग आहे तो एअरटाईट कंटेनरमध्ये, लाईट रेजिस्टंट कंटेनरमध्ये स्टोअर केला जातो. नेक्स्ट त्याचे ॲक्शन अँड युजेस जे आहेत पिलोकार्पिन नायट्रेटच्या, दे आर इट स्टिम्युलेट्स द स्मूथ मसल अँड ग्लँड सेल्स दॅट आर इन्व्हर्टेड बाय द कोलिनर्जिक नर्व. त्यांचं वर्क जे आहे ते आहे की स्मूथ मसल्स आणि ग्लँड सेल्सला स्टिम्युलेट करण्याचं काम ते करतात. इट इज यूज ॲज अ 0.5 to 2% सोल्युशन टॉपिकली, म्हणजे टॉपिकली वापरले जातात टू दी कंजेक्टिव्हा टू ॲक्ट ॲज अ मायोटिक्स इन ग्लोकोमा. So these are the action and uses of pilocarpine nitrate. It stimulates the smooth muscles and gland cells that are innervated by the cholinergic nerve. Also it is used as a 0.5 to 2% solution topically to the conjunctiva. हा जो ड्रग आहे तो काय केला जातो, टॉपिकली यूज केला जातो इन दी टू दी कंजेक्टिव्हा. म्हणजेच काय ते कंजेक्टिव्हा हा एक आयचा पार्ट आहे, जो म्युकस मेम्ब्रेन जो असतो आयचा की जो रिस्पॉन्सिबल असतो टियर आणि टियर्ससाठी किंवा जे आईजला जे ल्युब्रिकेशन लागतं ते प्रोव्हाइड करण्यासाठी, त्याला कंजेक्टिव्हा म्हणतात. अँड ऑल्सो इट ॲक्ट्स ॲज अ मायोटिक्स इन ग्लुकोमा. मायोटिक्स म्हणजे काय, मायोटिक्स म्हणजे जे कॉन्ट्रॅक्शन होत असतं म्युकस प्युपिल्सचं आपल्या आईशी रिलेटेड, त्यांना मायोटिक्स असं म्हटलं जातं. तर ग्लुकोमाच्या ट्रीटमेंटमध्ये हा जो ड्रग जो आहे तो यूज केला जातो. नेक्स्ट जो ड्रग आहे तो आहे प्रॅलिडॉक्झाईन क्लोराईड. डॉक्झिन क्लोराईड. इट इज कॉमनली नोन ॲज 2-PAM क्लोराईड असं त्याला म्हटलं जातं. त्याचं जे केमिकल नाव आहे ते आहे 2-हायड्रॉक्झी इमिनोमिथिल 1-मिथिल पायरिडिनियम क्लोराईड. त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आहेत की इट इज अ पेल येलो क्रिस्टलाईन पावडर. ती एक पेल येलो क्रिस्टलाईन पावडर असते की जी ओडरलेस असते आणि फ्रीली सोल्युबल असते वॉटरमध्ये. A dose of 1 to 2 gram of 5% solution as injection is given by intravenous route in the treatment of poisoning or effects of the drug of like neostigmine, pyristigmine, etc. तर हा जो ड्रग आहे तो एक पेल येलो क्रिस्टलाईन पावडर आहे की जी ओडरलेस असते, त्याला कुठल्याही प्रकारची ओडर नसते आणि तो फ्रीली सोल्युबल आहे वॉटरमध्ये. त्याचा जो डोस आहे तो आहे 1 to 2 ग्रॅम. किती 5% सोल्युशनमध्ये तो बनवला जातो इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये. इंट्राव्हेनस रूटनी हा जो ड्रग आहे तो दिला जातो इन द ट्रीटमेंट ऑफ पॉयझनिंग इफेक्ट्स ऑफ ड्रग्स. जर निओस्टिग्माइन तसेच पेट्रिडोस्टिग्माइन ह्यांचं जर टॉक्झिक इफेक्ट झालं, यांचं जर पॉयझनिंग झालं तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये प्रॅलिडॉक्झाईन क्लोराईड हा जो ड्रग आहे तो अँटीडोट म्हणून कोलिनोस्टिरेज इनिबिटर्स म्हणून तो ड्रग दिला जातो. तर हे झाले त्याच्या प्रॉपर्टीज अँड युजेस. तर हे आज आपण हा जो टॉपिक बघितला त्याचं नाव होतं कोलिनर्जिक एजंट्स. सो आजचा टॉपिक इथे संपला हा चॅप्टर. सो थँक्यू.